मतीन पटेलच्या घरावर कारवाई झाल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर पालिकेवर निशाणा साधला। भाजपच्या नगरसेवकांचीही घरं अनधिकृत असल्याचं इम्तियाज जलील म्हणतात। त्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। केवळ मतीनचंच घर नाही तर इम्तियाज जलील यांचंही घर अनधिकृत असल्याचा पलटवार शिरसाट यांनी केलेला आहे। 40% इल्लीगल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे। हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे। आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे। मतीन पटेलचंच नाही, तुझं बी घर इल्लीगल आहे, त्याची सुद्धा चौकशी करायला मी आयुक्तांना सांगणार आहे। तपासायचे परमिशन, नाकाने कांदे सोलतोय ना, याची परमिशन एकदा तपासा। परमिशन प्रमाण त्याचं बांधकाम आहे की नाही तपासा, नसेल तर तोडा त्याचं बांधकाम। या शहरामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये जवळपास 6000 बांधकाम आम्ही पाडले। मी आता तुझे जे नगरसेवक आहेत ते कोणत्याही पक्षाचे असं, तुझ्या पक्षाचे तर निश्चितच निश्चित, त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीची आता तपासणी करतो। नीट पेपर फुटी प्रकरणावरनं दिल्ली, मुंबई, नागपूर आणि पुण्यामध्ये युवक काँग्रेसकडनं सरकार विरोधात अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे। या आंदोलनामुळे काही काळ या भागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज दिलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि उन्नतीकरणाला सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत मंजुरी दिलेली आहे। या निर्णयानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीची मुदत 6 ऑगस्ट 2039 नंतर वाढवली जाणार आहे। मला अतिशय आनंद आहे की नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राउनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं। त्यानंतर त्याची हँडिंग ओव्हर आणि बऱ्याच प्रक्रियांकरता कॅबिनेटचं अप्रूव्हल पाहिजे होतं। आज माननीय पंतप्रधान महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे। त्यामुळे नागपूरलाही आता एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं ब्राउनफील्ड आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे तयार करण्याकरता मार्ग हा मोकळा झालेला आहे। मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।